मी काय म्हणते, आज रात्री येताना तुम्ही काय करा, एखादं गावरानी कोंबडा आणा. शेवंताला लय आवडतं. या शेवंता कधी येणार हाय? तुम्हाला तुमच्या लेकीचं काहीच माहित नाही का? रात्री फोन आला होता की येणार हाय म्हणून. बरं दुनियाची खबर ठेवता आणि ह्या लेकीची तुम्हाला आठवणही नाही का येणार हाय काय नाही. सांगितलं होतं ना तुम्हाला रात्री मी येणार हाय म्हणून आज. अगं तसं म्हणायचं नव्हतं ग. माझं म्हणणं असं आहे की शेवंता किती वाजेपर्यंत येणार हाय? मला का माहित नाही की काय तुमचं काय म्हणणं आहे काय नाही ते. एवढं वय झालं की माझं, सगळे केस पिकून गेले तर काय उन्हात लाल झाले नाही तर काय नाही तर. शांत, तू व्यवस्थित सरळ बोलू शकत नाहीस का? कोणत्या गोष्टीचा असा वाकडा तिकडा रस्ता पकडतीस आणि काही बोलत राहतीस. तुझं डोकं बरं दुखत नाही ग काही काही बोलून? आणि शब्द कुठून सुचतात तुला एवढे? तुम्ही काही बोलू नका बरं. जाऊ द्या, माझं बी लय डोकं दुखायले. तुमच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला काही सांगायला गेलं की असं तोंड फुगवता. बरं ते सगळं सोड, जाऊ दे, राग राग करू नको. लेक येणार आहे आपली घरी आणि शेवंतासोबत जावई बापू आणि आपली अमृता येणार आहे की आपली आमू. जावई बापू आताच येणार नाहीत, ते नंतर घ्यायला येणार होतं शेवंताला. आता आंबू आणि आपली शेवंता येणार आहे. आता पोहोचल बघा थोड्या वेळामध्ये. तिची गाडी काय संध्याकाळची 4ची गाडी काहीतरी होती म्हणून लागली. आणि आता वाजले तर की 6 6:30 झाले तर आता पोहोचलच बघा. बरं ठीक आहे. मग मी जातो मार्केटला आणि परफुला नाही तर मग केशवला सोबत घेऊन जातो. आणि कोंबडं म्हणालीस ना, गावरानी कोंबडं घेऊन येतो. शेवंताला लय आवडते ना, अमृताला बी आपल्या ते पिसं काढून दे. तिला लय आवडतात बघ, हळदीतले मिठातले पिसं राहतात ना, तर ते मस्त तिला फिके फिके खाईल तर तिला लय चांगलं वाटेल. आणि आपले आहेत की 2 चिंटू पिंटू. कोणते चिंटू पिंटू म्हणायले तुम्ही? अगं आपली चुटकी आणि चिंट्याची गोष्ट चालली ग. चिंटू पिंटू म्हणले मी त्याला. नाव तरी लक्षात ठेवा नातवंडायचे. काही विसरले की काय? काही इनमिन 3 तर नातवंड होतं. काय बाजार भरला नाही काय नाही अजून. काही पण विचार करत बस तू. तुला काय म्हणायचं ते म्हण बापा. मी जातो मार्केटला आणि दुसरं काय आणायचंय ते सांग मला जरा. तुमच्या सुनाईला विचारा, मला काय माहित आहे काय संपलेन काय हाय ते. मी काय किचनमध्ये जाते की काय? आता जाऊन विचारा, मोठीला नाही तर छोटीला सांगतील काय काय संपलेन काय काय लागणार आहे ते. बरं ठीक आहे बापा, मी जातो आणि पोहरीला विचारतो काय काय लागणार आहे घरामध्ये, काय काय संपले काय काय पाहिजे. चल मी निघतो आता. आई बाबा आम्ही आलो. माय बाई आली वाटतं माझी शेवंता आली ग माय. माझी आमू आली ग माय. आई कशी आहेस ग आई? हा ग मी लय चांगली आहे ग. आणि तुमच्या दोघीला बघून मला लय चांगलं वाटायलंय बघ. आता माझी आंबू ये ना ग माय माझ्याजवळ. जाय ग जाय, आईपाशी जाऊन बस जाय मांडीवर आईच्या. माय माझं सोनूलं ग, माझं उंडूलं, माझं पिल्लू ग. किती दिवसानंतर आंबूला बघितलं ग माय. किती गोड दिसायलंय माझं पिल्लू ग. शेवंता बस की वरती बाई. पाय दुखत असतील प्रवास करून आली तू इतक्या दुरून. हो आई बसते की. मग बाई शेवंता कसं चाललंय? जावई बापू बरे आहेत की आमचे? आणि तुझं काय चाललंय, तब्येत वगैरे सगळं व्यवस्थित आहे की? हो ग आई सगळं व्यवस्थित हाय. मला वहिनी दिसना झाली, मोठी वहिनी लहानी वहिनी कुठे गेल्या आता? पाणी सुद्धा विचारणा झाले आता. आणि त्याला माहीत झालं नसेल का मी आले म्हणून घरामध्ये? हा अगं काय नाटकी होता ग दोन्ही सुना माझ्या. काही कामाच्या नाहीता. हिला सांगावं तर ती करणार, तिला सांगावं तर ही करणार. असं झालंय बघ. नुसतं डोकं खाऊ पोरी होता दोघी बी. काही कामाच्या नाहीता. केशवला आणि प्रफुल्ला कुठून भेटल्यात की ह्या दोघी बी. मनानं लग्न केलंय म्हणून हे कारस्थान झालंय बघ. आता काय करती? तुझ्या आईची सेवा बराबर होईना झाली या घरामध्ये. का बरं काय झालंय? एवढं मोठं घरदार, सगळे सासू सासरे चांगले, नवरा चांगला, आणि या दोघीला काय झालंय? असं कामून वागायला आता? खाणं लय झालंय म्हणून असं करत असतील. थांब आता मी आले ना, या दोघीला वटणीवरच आणते बघ आता. बोलव किती ह्या सुनायला. पाणी तरी विचार म्हणावं, चहा नाही तर नाही. शिले ए शिले, मीना ए मीने कुठं गेलीस ग? या की ग, मैली काली घरी. आणि तुम्हाला एवढे कळना झाले का? पाणी चहा घेऊन या काहीतरी, लेकरू आले माझं घरी.
आई आई बाबा कुठं गेले तर आणि मामा मामी आणि चिटकी दीदी आणि ते काय म्हणतात ते चिंटू दादा ते सगळे कुठं गेले तर मला भेटले सुद्धा नाही. बाबा मार्केटला गेलेत बाळा आणि तुला खाऊ आणतो म्हणले, माझ्या आंबूला खाऊ घेऊन येतो म्हणले काहीतरी मस्त पैकी. आणि मामा आहेत तर जॉबला गेलेत ना कामावर तर, आणि ते आता येतील थोड्या वेळानं मग त्याला भेटा. आणि हे चुटकी आपली झोपली असेल ग, आणि हे चिंटू बाहेर खेळत असेल, ते घरात राहतच नाही. आणि माम्या तर येतील आता चहा पाणी घेऊन येतील. तुला बिस्किटचा पुडा सांगू का मा एखादा खाती का तू? नको मला बिस्किटचा पुडा नाही आवडत, मला चिप्स खायचे तर कुलकुले खायचे तर. आणि मग बाबा आले की मी बाबाला दुकानावर घेऊन जातो. हा हो ग माझी आंबू. ताई बरी आहे का? हो मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? ताई कशी आहे तब्येत तुमची? आणि दादा आले नाही का? मी आहे बरी, तुमचाच आता पता नाही, पाणी नाही विचारलं, चहा नाही आणला, असं असतंय का वहिनी? आव ताई तुमचा आवाज ऐकला की लगेच चहा ठेवला व चहा गरम उकळायला, जरा थांबा की 2 मिनिटं. आंबू कशी आहेस मा तू? पिलू ये ना मा आंबू, ये ना मामी जवळ. मी मोठी मामी, ही छोटी मामी, ओळखू आलो की नाही आम्ही तुला? मामी मला चिप्स खायचंय, कुलकुले खायचे तो, अन चुटकी दीदी तू तर हाय. हो बाळा आता मामा येतील ना, तुला मामा सोबत पाठवते घ्यायला मा पिलू. मग तू कुलकुले चिप्स खा, तुला अजून काय काय पाहिजे ते पण खा. आंबू तुला आईस्क्रीम आवडते का? आईस्क्रीम पण घेऊन द्यायला होते मामाला तुझ्या. हो ना. बरं ताई चला तिकडं चहा बी घ्या आणि नाश्ता पण लगेच तुम्हाला आणून देते बघा. आणि चला तिकडे सगळ्याला बसायला जागा पुरते, इथं तेवढं जागा नाही, स्पेस नाही इथं. आणि तिकडच्या रूममध्ये चला हॉलमध्ये बघा सगळेजण बसू तर. आता तुमचे भाऊ पण येतील आणि बाबा पण येतील बघा, आणि चुटकी पण उठेल व माय. चला ना तिकडे दाखवते तुम्हाला. हो हो ताई चला की. चला चला काय लावलंय ग दोघीनं बी? इथपर्यंत पाणी चहा तुम्हाला आणून देवा वाटेना झालंय का? माझ्या लेकीला तिकडे घेऊन चालल्या तुम्ही. आई तिकडे जागा हाय, सगळेजण बसू शकतो आपण. आणि तिकडं दाखवते की ताईला पलीकडचं किचनचं रूमचं काम छान बांधलंय बघा आपण. आणि ताई बघतील ना त्याला, म्हणून ताईला घेऊन चालले. हो नाही चल ना आता तिकडे जाऊन बसू ता. सगळेजण येतात, दादा वगैरे बाबा बी येतील आणि लेकरं बी उठतील. चला आता मग ही पण आमू पण त्याच्यासोबत खेळ जराशी. बरं माय चल मग. शेवंता किचन बघितलं का? कसं वाटलं तुला? माय आई चांगलं बांधले की व, आणि लय खर्च आला असेल. बाबाची पेन्शन तर घातली नाही ना याच्यामध्ये? हाय किती तुझ्या बाबाला पेन्शन याच्यामध्ये? आणि हाय दिले जरा प्रफुल्लनं काही आपल्या केशवनं काही थोडं थोडं लावून सगळं केले बघ. बाबाच्या एकट्या पेन्शननं कुठं होणार आहे बाई? बरं बरं असं आहे का? मला वाटलं बाबाच्या पेन्शनचं आपल्या शेतीचा काही पैसा आला असेल त्याचं लावला असेल तुम्ही, म्हणून मी विचारलं. आणि आता हात की प्रफुल्ल दादा हाय, केशव दादा हाय, आणि त्यानं केला असेल तर बरं हाय, चांगली गोष्ट हाय. हो ना, केशवनं प्रफुल्लनं दिलं म्हणून ते झालं आपलं आता कसं तरी. बरं बरं चांगलं आहे की. मग आता बाबा केव्हा येतात की? बाबाला बोला वाटू लागलं. येतील ग. अगं तुझ्यासाठी गावरानी कोंबडं सांगितलं मी आणायला. बरं बरं असं आहे का? मग चांगलं आहे की. आज तर मी मस्त गावरानी कोंबडं खाणार. आई तू तुझ्या हातानं बनव बघ. त्या दोघीच्या हातानं नाही मला तशी चव लागत नाही बघ. आणि तू तुझ्या हातानं बघ बनव. आपली जी पद्धत आहे ना तीच पद्धत मला लय आवडते. आणि त्याला बनायला लावू नको ती, बाकी सगळं करायला लावता यायला, फक्त फोडणी द्यायचं काम तेवढं कर तू बघ. हो हो बनवते की, मीच बनवते का? माझ्या शेवंताला मीच खाऊ घालते. शेवंता आली का तू? शेवंता हो ना बाबा, केव्हाची चाले मी. तुम्हीच मार्केटला गेले होते ना गावरानी कोंबड्या आणायला मला. हो ग तुझ्यासाठीच आणले ग मान, माझ्या आंबूसाठी. बाबा बसा बसा इथं बसा खुर्चीवर, थकून गेले असणार तुम्ही. हो ग बस तू. 1 मिनिट मीना शिला अगं कोणीतरी या, हे भाजीपाला घेऊन जा बरं. आणला का बाबा भाजीपाला?
हो ग शिला. आणि कोंबडं कापून आणलंय चांगलं स्वच्छ धुवून, त्याला दही आणि मसाला लावून ठेवून द्या चांगलं. आणि मग नंतर त्याला फोडणी घालायच्या टायमाला मला बोलवा, आम्ही सांगतो कसं कसं करायचंय ते. हे गावरानी कोंबड्याला जरा वेळ लागते शिजायला बघा. बरं बरं बाबा ठीक आहे. दादा दादा बोल ना माझी आंबू. बाबा मला काय खायला आणलं तुम्ही? मला चिप्स आणि कुलकुले खायचे होते. आले माझ्या आंबू बालाला चिप्स खायचं होतं का? आणि मी बिस्किटचा पुला घेऊन आलो. चल बाहेर, तुला मी दुकानावर घेऊन जातो आणि तुला काय काय घ्यायचं ते घे बलं. बाबा नका आणू आताच काही. आताच तुम्ही बाहेरून आले, बसा तुम्ही. मी दादाला फोन करून सांगते काहीतरी घ्यायला, आपल्या आंबूला काहीतरी घेऊन ये म्हणून खायसाठी. बरं बरं ठीक आहे, कर मग फोन आणि सांग त्याला. मग बाई काय चाललंय अजून सांग बरं जरा. जावई बापू बरे आहेत की? हो बाबा ते एकदम चांगले आहेत बघा. आता येतो म्हणले घ्यायला मला, आणि मग येतील तेव्हा भेटतील ना तुम्हाला. बरं बरं. बाबा मला तुमची तब्येत बराबर वाटना झाली. काहून एवढे खराब दिसायले? आणि सुनाका भाकरी घालत नाही की काय तुम्हाला? नाही ग असं काही नाही. मी आणि शिला दोघी लय चांगल्या पोरी आहेत आणि कोणत्याच गोष्टीसाठी कधीच कमी करत नाहीत. आमच्या मनासारखंच राहतात, सगळं आणून देतात. अगं काही टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित आहे बघ शेवंता. आई तर म्हणाली की काही चांगल्या नाहीता, कोणत्या गोष्टी ऐकत नाहीता, काम बराबर करत नाहीता, घरामध्ये भांडणं करतात, आईची सेवा करणं झाल्याता. नाही नाही असं काही नाही बघ. आईला छोट्या छोट्या गोष्टीला राग येते ग जरा, त्याच्यामुळे ती म्हणत असेल, बाकी असं काही नाही बघ. आणि भांडणाचं काय आहे? भांडणं तर कोणाच्याही घरात होतात, भांड्याला भांडं लागतच असते, थोडीशी नोक झोक तर होतेच ना बाई. एवढं काय टेन्शन घ्यायचं? आणि आईचं काही मनावर घेऊ नको ना, आईचा काही विश्वासही करू नको एवढा. मी हाव ना, आम्ही सांगायलो ना तुला सगळं काही. ओ तुम्हाला का मी येडी बिडी दिसायले की काय? सुना तुमच्या संग चांगल्या बोलत असतील आणि तुम्हाला कळतही नाही. कुठं कळतंय तुम्हाला? कशा वाकड्या तिकड्या म्हणजे महागाऱ्या तुमच्या काय काय बोलतात काय नाही. मला माहीत आहे सगळं. बाह्यापाशी माझी नुसती हे करतात आणि तुम्हाला काय माहीत आहे? तुम्हाला किती जरी सांगितलं तरी तुम्हाला माझ्यावर विश्वास येते का? आणि माझ्या लेकीला सांगायला माझ्यावर विश्वास करू नको म्हणून. शेवंता कधी आली तू? शेवंता ताई कधी आली ग तू? दादा 1-1.5 घंटा झाला रे. बरं आहेस की? हो आम्ही एकदम मस्त. तू कशी आहेस? आंबू पण आली वाटतं. आंबू मामाच्या इथं आली तू? हो ना मामा, मी मामाच्या घरी आले तुम्हाला भेटायला. अरे वा, आंबू तर लय हुशार दिसायली. लई लहान असून सुद्धा एवढं छान बोलायली. काय आंबू, कुणं शिकवलं? मम्मानं शिकवलं काय तुला? आणि ताई भाऊजी का नाही आले? अरे जरा त्यांना ऑफिसचं काम होतं, मग ते बोलले की तुला यायला घ्यायला येतो ना, तेव्हा मग 1-2 दिवस राहतो आणि सगळ्याशी भेटघाट घालून जातो. बरं बरं ठीक आहे. बस मग तू आई बाबाशी बोलत, आम्ही जरा फ्रेश होतो. बरं दादा, हा की तुम्ही दोघं पण फ्रेश, मग बोलत बसू तर आपण. अरे केशव, लेकरायला काहीतरी खायला आणावं की नाही रे? मला मार्केटमध्ये गेलो होतो पण आठवणच नाही राहिली बापा. ते बिस्किटचा पुडा घेऊन आले आणि आपल्या हिला आंबूला चिप्स खायचा आहे म्हण. दुकानावर तरी मग घेऊन जातो का मी घेऊन जाऊ बरं? बाबा एक काम करा, तुम्ही घेऊन जा, आम्ही फ्रेश होतो आणि मग नंतर आंबूसोबत खेळत बसतो बघा. मग बोलू तर सगळेजण. चल आंबू, तुला घेऊन जातो दुकानावर. लेकरू कवापासून आले चिप्स करायले. चल बरं, तुला घेऊन देतो चिप्स खायला. आंबू जा बरं बाबा सोबत, चिप्स खा आणि तुला काय घ्यायचं ते घे. आणि चुटकीसाठी आणि आपल्या छोट्या चंटूसाठी पण घेऊन ये काहीतरी खायला. आई तू पण बस, मी जरा जाऊन येतो किचनमध्ये, स्वयंपाक रूममध्ये काय तयारी चालू आहे स्वयंपाकाची आणि काय करायला त्या दोघी जणी बघते जरा. काय करणार होता? बोलत बोलत आरामशीर करतात. दुसरं काय काम आहे त्या दोघीला? हसत खेळत बसतात. एकही येऊन मला विचारत नाही चहा देऊ का, पाणी देऊ का, काही घेणं देणं नाही कोणत्या गोष्टीशी. बक्की आता मस्त डुलत डुलत कामं करत असतील. बरं ठीक आहे, थांब आता जाऊन बघते गड्या कशा करतात आणि काय नाही ते. शिला तू काय कर, भात टाक आणि मसाला तयार करून घे. मी भाजी आणली ना ते कोंबडं, तर त्याला स्वच्छ धुते बघ आणि शिजायला टाकते. बरं ठीक आहे, मी टाकते भात आणि मसाला तयार करते. आणि मग पीठ चुरून चपात्या कोण करणार? अगं पीठ चुरून चपात्या मी करते ग माय. तू काय कर, मग रात्रीचे भांडे पडतात ना ते घासून घे बघ.
का बरं मी भांडे का घासू? एक काम करते ना, मी घासते आणि तुम्ही धुवा, नाही तर मग मी धुते आणि तुम्ही घासा. अगं पीठ चुरून चपात्या करायच्या का? चपात्या कमी लागतील का? प्रत्येकाच्या 4-5 पकड बरं, किती होतात मोज बरं चपात्या. मग काय भांडे कमी पडतील का बरं? भांडे बी खूप जास्त पडतील की, एकटीला कसे होतील माझ्या? एक काम कर, तू पीठ चूर आणि चपात्या कर सगळ्याच्या नावच्या, मी रात्रीचे भांडे करते. मग हे सौदा घाट्याचा तर नसेल ना? भांडे बरे का पीठ चुरून चपात्या बऱ्या बरं? मला वाटायलंय भांडेच बरे काय की चपात्या कुठं शेकत बसू गरमीमध्ये. बरं ठीक आहे ताई, एक काम करा, तुम्हीच चपात्या करा, मी रात्रीचे भांडे घासते आणि मसाला करून घेते आणि भातही टाकते. मग बाकीचं तुम्ही बघा गड्या. मी तुला आधीच म्हणू लागले मी चपात्या करते म्हणून. आणि बाकीचं जे बी काम राहील ना, आता हे काम झाल्याच्या नंतर मग बाकीचे जे राहतील ना ते एकटीवर लोटू नको माझ्या. आपण दोघी मिळून मिसळून करू ता, ठीक आहे? बरं ठीक आहे, करू ता दोघी जणी मिळून. काय चाललंय वहिनी? काय नाही हो ताई, आता स्वयंपाकाला लागू लागली बघा. आणि काय पाहिजे का तुम्हाला? आंबू कुठे गेली? बाबासोबत बाहेर गेली की काय? हो, ती बाबासोबत बाहेर गेली. बरं स्वयंपाकाला किती वेळ लागेल? मला लय भूक लागली. ताई आता काही जास्त वेळ लागत नाही, आता दोघी जणी मिळून करतो आम्ही. तुम्ही करा तोपर्यंत आराम. काय झालं ताई? कुठं वरती कुठं बघायला तुम्ही? मी बघायले घरामध्ये किती धूळ जाळ्या, कसं झालंय घर. असं राहते का? आता नवीनच किचन बांधलंय आणि तुम्ही त्याला साफसूफ ठेवत नाही का? जरा साफसफाई ठेवत जा की घरामध्ये. दोघी जणी हा की बरं. काय घरामध्ये कामं कमी असतात का? आणि आताच 8-10 दिवसापूर्वीच आम्ही साफसफाई केली. किती साफसफाई केली तरी धूळ होतेच थोडं घरामध्ये. आणि एकदमच आता दोघीला होणार नाही ना, दोघीच्याच अंगावर सगळे कामं हात. आई कोणत्या कामाला हातही लावत नाही ना आम्ही त्याला लावू बी देत नाही बघा. तुम्हाला काय वाटते माझ्या आईने सगळे घरातले कामं कराव का? तुम्ही दोघी काय कामाच्या? मग सगळं घर साफसफाई ठेवत जा, अंगण बिंगण झाडून काढत जा जरा. काय झालं शेवंता? काय बोलायली वहिनीला? काय नाही रे दादा, मी फक्त विचारू लागले स्वयंपाकाला किती वेळ लागणार आहे म्हणून, बाकी काय नाही असं. बरं, मला जरा आवाज आला जोराचा बाहेर म्हणून मी विचारायला आलो. आणि किती वेळ लागणार आहे ग मीना स्वयंपाकाला? काही वेळ लागत नाही, आता लगेच करतो बघा. थोडा वेळ तुम्ही तोपर्यंत ताईशी बोलत बसा. बरं ठीक आहे. चल शेवंता, तुझ्याशी गप्पा मारतो बसून. माय ताई काय खजाळ आहे, तिच्या घरी एवढं साफसफाई ठेवत असेल का बरं? इथं येऊन लय सांगायली शहाणपणानं करायली. एवढं साफसफाई कोणाच्याच घरी नसते. मात्र आता काय करावं, बोलली नंद हाय, काय बोलावं आता आपण बी. आता बघितलं नाही का तू, भावाच्या आपल्याला बोलू लागली, जसा भाऊ आला तसंच फक्त म्हणली की फक्त विचारायला आलो स्वयंपाकात काय काय बाकी आहे म्हणून. बघितली किती लगेच पलटी खाते बाई. आता आपण काही सांगायला गेलं तर आपले नवरे बघितले नाही का ऐकतात का आपलं? त्यापेक्षा गप्प तोंड करायचं, ठेवायचं आणि आपापलं काम करत राहायचं हाय तोपर्यंत. पण असं काम चुकीचं आहे ना ताई, दुसऱ्याच्या घरी येऊन भांडणं लावायचे. मग आता आपल्या डोक्यामध्ये असाच विचार, तुमच्या पडते की नाही मला माहित नाही बापा, पण माझ्या डोक्यातला विचार पडते. वाटते ताई करतो आणि हे वरून आपल्या डोक्यावर असे करतात, असं नसू नये ना. अशा कारणामुळे काय होते, मन दुखावतात, बोला वाटत नाही. जर पुढच्या माणसानं मानपान दिला तर आपण देतो ना, आपण द्यायलो फक्त ते पुढचा माणूस आपल्याला काही समज नाही गेल्यावर कसं करावं बरं? त्यापेक्षा नाही बोललेलं बरं वाटते बापा मला. हो मलाही तसंच वाटतंय, पण जाऊ दे, एवढा विचार करू नको, आपापला स्वयंपाक करू ता. काय मंडळी, गावरानी कोंबडं खायला यायचं असेल तर लगेच या, चला आम्ही गरमागरम कोंबडं बनवतोय. कांदा निंबू त्याच्यासोबत असणारी ज्वारीची भाकर पण आहे बरं का, या खायला तुम्ही पण. मंडळी गावरानी कोंबड्याची चवच वेगळी बरं का. पण एक काम करा, तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे बेल आयकॉन राहिली की, तुम्ही बेल आयकॉनला दाबायला विसरू नका बरं का. काही पण करा पण बेल आयकॉनला दाबा, कारण आमचे नवीन जेव्हा व्हिडिओ येतील ना ते तुम्हाला बघायला नक्की भेटतील.